वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण अजून एक स्लीव्जवरची कटवर्कची अजून एक डिझाईन बघणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी या पद्धतीने एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि यामध्ये हा ग्रीन कलरचा स्टोन लावून घेतलेला आहे. आता यानंतर या इथून शुगर बीटने त्याला आउटलाईन करून घेऊ. तर यानंतर मी या इथे स्टोन चेन लावून घेतलेली आहे, फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडं थोडं तिला स्टिच केलेलं आहे. तर यानंतर आपण जे मोठेवाले शुगर बीट असतात त्या शुगर बीटचं तिथे एक आउटलाईन करून घेणार आहोत त्याला. यानंतर अजून एक छोट्या शुगर बीटने आउटलाईन करून घेऊ त्याला. आता यानंतर आपण त्याला चेन स्टिचिंगनी अजून एक आउटलाईन करून घेणार आहोत. आता यानंतर आपण इथे हे जे गोल केलेले आहेत याच्या इथे आपण शुगर बीटने त्याला आउटलाईन करून घेऊ. आता यानंतर आपण साध्या सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने यामध्ये मी कटबिट्स टाकलेले आहेत आणि या पद्धतीने क्रॉसमध्ये स्टिच करून घ्यायचे. आता हे आपली जी आरी वर्कची नीडल असते त्याने सुद्धा करता येतं, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते.
आता यानंतर मी हे इथे मोतीवाली जी चेन असते ती चेन इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने लावून घेऊन थोडंसं याला स्टिच केलेलं आहे। आता यानंतर आपण हा साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे। यामध्ये मी 4 पदरी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे, ग्रीन कलरचा आहे आणि याला आता एकदम साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला स्टिचिंग दाखवते। यामध्ये काहीच नाही, सुई या पद्धतीने वरती काढायची आणि क्रॉसमध्ये स्टिच करायचं। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसते। आता यामध्ये आपला हा साधा सिल्क मशीन थ्रेड आणि सुई घेतलेली आहे। यानंतर याच्या इथून सुईला वरती काढायचं, यामध्ये मग एक मोठावाला शुगर बीट, एक ड्रॉप शेपचा मोती आणि एक छोटावाला शुगर बीट या पद्धतीने टाकायचं आणि त्यानंतर हा हा शुगर बीट आहे हा इकडे घ्यायचा साईडला आणि या इथून एकदा पुन्हा सुईला खाली टाकायचं। म्हणजे हे सुंदर प्रकारचं असं लटकन तयार होतं। अजून एकदा दाखवते। सुईला वरती काढलं, एक मोठावाला शुगर बीट, ड्रॉप शेपचा मोती आणि छोटावाला शुगर बीट। छोट्यावाला शुगर बीटला अलीकडे घ्यायचा आणि या दोन मधून सुई पुन्हा रिवर्स काढायची। ही जेव्हा तुम्ही स्लीव्ज वरती वगैरे डिझाइन कराल ना तर तेव्हा अजून सुंदर दिसते। बघा हे दिसताना किती सुंदर दिसते। तर यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।